नमस्कार, मी अनघा. अन्नपूर्णेच्या वात्सल्य गुणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत भाजीचा एक साधा, सोपा आणि सगळ्यांचा आवडता असा प्रकार. सकाळच्या घाईगडबडीत भाजीला काय करायचं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा भाजीचा प्रकार अतिशय सोपा आणि सुंदर पर्याय आहे. आणि बटाटा हा तर सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतो. तर आज आपण बघूयात बटाट्याच्या काचऱ्या. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे आपण 2 बटाटे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, मसाल्याचे सगळे पदार्थ, तेल, साखर आणि मीठ. खूप कमीत कमी साहित्यात ही भाजी तयार होते. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे हे जे बटाटे आपण घेतलेले आहेत त्याची सालं काढून घ्यायची. सालं न काढता सुद्धा तुम्ही करू शकता, पण मला सालं काढून आवडते त्यामुळे मी सालं काढून घेते. तर पटपट आपण या दोन्ही बटाट्याची सालं काढून घेऊया. आता इथे आपण दोन्ही बटाट्यांची सालं काढून घेतली आहेत. हे दोन्ही बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता आपल्याला हे बटाटे चिरून घ्यायचे. गोल आकारात अशा पातळ काचऱ्याच्या आपल्याला करून घ्यायच्या. मी गोल आकारात करते. तुम्हाला जर अजूनही मधून याला एक चीर द्यायची असेल किंवा अजून कुठल्या वेगळ्या आकारात तुम्हाला कट करायचे असतील तर तुम्ही करू शकता. फक्त या काचऱ्या आपल्याला पातळ ठेवायच्या, त्यामुळे चिरताना ते अतिशय पातळ चिरा. तर या इथे आपण सगळे बटाटे चिरून घेतले. तर हे बटाट्याचे जे काप आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. हे पाणी गरम वगैरे काही नाहीये, नॉर्मल टेम्परेचरचं साधं गार पाणी घेतलंय. त्याच्यात आपण हे जोपर्यंत आपला फोडणी होतीये तोपर्यंत थोडा वेळ आपण हे बटाटे या पाण्यामध्ये असेच ठेवून देऊया. इथे आपली कढई तापली आहे. त्यात आपण साधारण 2 चमचे तेल घालूया. आपलं तेल चांगलं तापलंय. त्यात आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला. मग त्याच्यात हिंग घालायचा, हळद आणि आता आपल्याला या बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या. हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये. गॅस मीडियम ठेवला मी. एक थोडा वेळ आपण तेलावरती हे काप शिजवून घेऊया. तर या इथे आपल्या काचऱ्या दोन्ही बाजूंनी छान परतून झाल्यात. तर त्यामध्ये आपण आता तिखट घालूया. मी 1 ते 1.5 चमचा तिखट घातलंय. तुम्हाला जसं तिखट कमी जास्त लागतं त्यानुसार तुम्ही घाला. हे चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये पूर्ण सगळ्या काचऱ्यांना हे तिखट लागलं पाहिजे. परत एकदा छान मिसळून घेऊयात. थोडीशी साखर घालायची आपल्याला याच्यामध्ये. चवीपुरतं इथे मी मीठ घालून घेते. छान मिक्स करू सगळं. यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. हे सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. सगळ्यात शेवटी कोथिंबीर. एक 2 मिनिटं आपण एक वाफ देऊया. आपली भाजी तयार होईल. मग आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत. तर या आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया.
आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत। तुम्ही पण सकाळच्या घाई गडबडीत जर काय भाजी करायची हा प्रश्न असेल तर या बटाट्याच्या काचऱ्या नक्की ट्राय करा। थँक्यू।